या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजन या पाठातील दलाली, दलालीवरील वस्तू व सेवा कर आणि म्युच्युअल फंड या तीन घटकांची माहिती घेणार आहोत। यामध्ये सुरुवातीला दलाली, नेमकं दलाली म्हणजे काय हे बघू। दलालीलाच इंग्लिशमध्ये ब्रोकरेज असं म्हणतात। ही दलाली शेअर्सच्या बाजारभावावर आकारली जाते। भलेही त्या शेअर्सची दर्शनी किंमत कोणतीही असो, परंतु शेअर्सच्या बाजारभावावर काय आकारली जाते? दलाली आकारली जाते। मग दलाली द्यावी कोणाला लागते? तर जो शेअर खरेदी व विक्री दोघांनाही दलाली द्यावी लागते। पुढचा मुद्दा आहे आपला शेअर दलाल कोणाला म्हणतात? त्यालाच इंग्लिशमध्ये शेअर ब्रोकर असे म्हणतात। सेबीचा जो कायदा आहे 1992चा, त्या कायद्यानुसार जे नोंदणीकृत असतील त्याच दलालांना आपण शेअर दलाल असं म्हणतो। मग हे शेअर दलाल काय करतात? तर ते शेअर मार्केटमधून आपल्याला शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी काय करतात? मदत करत असतात। शेअर दलालाचं उदाहरण सांगायचं झालं तर झिरोदा आणि शेरखान हे भारतातील शेअर दलाल आहेत। पुढचा मुद्दा आहे ट्रेडिंग खाते। ट्रेडिंग खाते म्हणजे नेमकं काय? ट्रेडिंग खातं म्हणजे त्या खात्यामध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते। मग हे ट्रेडिंग खाते कोणाकडे उघडले जातं? तर हे ट्रेडिंग खाते शेअर दलालाकडे उघडले जातं। हे शेअर दलाल आपलं ट्रेडिंग खातं डीमॅटच्या स्वरूपात काय करतो? त्या ठिकाणी त्याची नोंदणी ठेवतो। काय असतं ट्रेडिंग खात्यामध्ये? तर आपण खरेदी केलेले शेअर्स, विक्री केलेले शेअर्स यांचा काय हिशोब त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये म्हणजेच ट्रेडिंग खात्यामध्ये शेअर दलालामार्फत ठेवला जातो। आता आपण शेअर खरेदी केल्यानंतर दलाली आकारली जाते, त्याचप्रमाणे दलालीवर सेवा कर देखील आकारला जातो। मग सर्वसाधारणपणे भारतामध्ये दलालीवर सेवा कराचा दर हा 18% आहे। हे सर्व आपण एका उदाहरणाद्वारे या ठिकाणी समजून घेऊ। उदाहरणार्थ समजा ए व्यक्तीने 1000 रुपये बाजारभावाचा एक शेअर खरेदी केला। दलालीचा दर 0.1 असेल तर सेवा करासह त्या शेअरची खरेदी किंमत किती? तर बघूया आपण हा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल। सुरुवातीला शेअरचा बाजारभाव 1000 रुपये, 1000 रुपये बाजारभावाचा तो एक शेअर आहे। दलालीचा दर त्या शेअर दलालाचा दिलेला आहे 0.1% आणि सेवा कराचा दर आपल्याला माहिती तो असतो 18%। आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला दलाली काढावी लागेल। तर दलाली कशावर काढतात? शेअर्सच्या बाजारभावावर। मग दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.1% म्हणजे 1000 गुणिले 0.1 भागिले 100, मग 100 भागिले 100 1 रुपया, म्हणजे या ठिकाणी दलाली येईल 1 रुपया। दलालीनंतर आता दलालीवरचा सेवा कर। मग सेवा कर हा दलालीच्या 18% असतो। दलाली आहे 1 रुपया, 1 रुपयाच्या 18% म्हणजे 1 गुणिले 18 भागिले 100 ते येईल 18 भागिले 100 म्हणजे 0.18 रुपये, म्हणजे थोडक्यात 18 पैसे। या शेअरची दलाली आली 1 रुपया, सेवा कर आला 0.18 म्हणजे 18 पैसे। तर आपल्याला एकूण आता त्या शेअरची खरेदी किंमत काढायची। मग आपल्याला असं काढता येईल, शेअर्सची खरेदी किंमत बरोबर शेअर्सचा बाजारभाव अधिक दलाली अधिक सेवा कर। बाजारभाव आहे 1000 अधिक दलाली आहे 0.18 दलाली आहे 1 रुपया आणि सेवा कर आहे 0.18, असं मिळून त्या शेअरची खरेदी किंमत येईल 1001.18 रुपये। या भागामध्ये आपण म्युच्युअल फंडाविषयी माहिती घेऊ। म्युच्युअल फंड हा शब्द तुम्ही टी व्हीवरील वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज येतात। म्युच्युअल फंड सही है त्यामधील म्युच्युअल फंड हा शब्द ऐकलेला आहे।
म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून उभी केलेली रक्कम. ती रक्कम एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता गुंतवणुकीच्या विविध प्रकारात गुंतवली जाते. म्हणजे जोखीम कमी होते व एकूण लाभांश सर्व गुंतवणूकदारामध्ये विभागला जातो. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी, त्यात परतावा कसा मिळतो, किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी, त्यातील विविध प्रकार कोणते, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे आर्थिक सल्लागार देऊ शकतात. पण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, तर म्युच्युअल फंड म्हणजे तज्ज्ञ व्यावसायिक लोकांद्वारे निर्माण करण्यात आलेली फंड योजना. या तज्ज्ञांनाच AMC म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात. ते काय करतात, ते बाजाराचा अंदाज घेऊन इच्छुक लोकांचे पैसे वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूकदाराच्या सूचनेनुसार काय करत असतात, गुंतवत असतात. मग आपण जर या ठिकाणी आता पाहू आपण की म्युच्युअल फंड कसं काम करतं. या ठिकाणी तुम्हाला एक फ्लो चार्ट दिसतो आहे. सर्वात वरी फ्लो चार्टच्या इन्व्हेस्टर्स, त्यांनाच आपण गुंतवणूकदार म्हणतो. ते काय करतात, पूल देअर मनी विथ फंड मॅनेजर. ते काय करतात, आपला पैसा फंड मॅनेजरला देतात. फंड मॅनेजर म्हणजे म्युच्युअल फंडचे तज्ज्ञ लोक असतात. त्या सगळे गुंतवणूकदार फंड मॅनेजरकडे पैसे देतात. फंड मॅनेजर हा पैसा सिक्युरिटीजमध्ये लावतात, इन्व्हेस्ट करतात. कशामध्ये, सिक्युरिटीजमध्ये. सिक्युरिटीज म्हणजे शेअर मार्केट. मग हा पैसा इन्व्हेस्ट केल्यानंतर जो परतावा मिळेल, रिटर्न्स मिळेल, तो सर्व गुंतवणूकदारामध्ये काय केलं जातं, विभागला जातो. अशा प्रकारे म्युच्युअल फंड काम करतं. तर म्युच्युअल फंडचे फायदे कोणते आहेत, म्युच्युअल फंडच गुंतवणुकीसाठी चांगला काय, याची 5 फायदे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला याचा महत्त्वाचा फायदा आहे म्युच्युअल फंडचा, की व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक होते. AMCs असतात, ते त्या व्यवसायामधले तज्ज्ञ असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गुंतवणूक होत असते. दुसरा फायदा आहे, कमी पैशामध्ये सुरुवात करता येते. म्युच्युअल फंडमध्ये अगदी 500 रुपयापासून देखील सुरुवात करता येते. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. पुढचा फायदा यामध्ये कमी जोखीम आहे. म्हणजे या ठिकाणी तोटा होण्याची शक्यता, नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड हे कमी जोखमीचे समजले जातात. यामध्ये पुढचा फायदा आहे तरलता. त्यालाच इंग्लिशमध्ये लिक्विडिटी असं म्हणतो. तरलता या शब्दाचा अर्थ काय, तर तरलता म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा पैसे काढून घेता येतात म्युच्युअल फंडमधून. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर पुढचा फायदा आहे पारदर्शकता. म्युच्युअल फंडमध्ये पारदर्शकता असते. म्हणजे आपण जे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले आहेत त्या पैशांचा हिशोब वेळोवेळी आपल्याला अकाउंट स्टेटमेंटद्वारे दिला जातो. त्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये आपण गुंतवलेले पैसे, त्या पैशामधून आपल्याला मिळालेले युनिट्स, त्या युनिट्सचं सध्या असलेलं बाजार मूल्य, या सर्व गोष्टींची माहिती दिली जाते. त्याचबरोबर पारदर्शकतेसोबतच गुंतवणुकीमध्ये पुरेशी सुरक्षितता असते. त्यालाच आपण सिक्युरिटी असं म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला म्युच्युअल फंडचे फायदे या ठिकाणी सांगता येतील. यामध्ये आपल्याला 3 घटकाची माहिती घ्यायची. पहिला घटक आहे युनिट्स. युनिट्स म्हणजे काय, तर शेअर बाजारात आपण पैसे गुंतवले की शेअर्स मिळतात, तसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले की आपल्याला युनिट्स मिळतात त्या म्युच्युअल फंडाचे. मग ह्या युनिट्स जे प्रति युनिट जो बाजारभाव असेल, त्या प्रति युनिट बाजारभावाला त्याचा नक्त मालमत्ता मूल्य असं म्हणतात. नक्त मालमत्ता मूल्य यालाच शॉर्टमध्ये NAV असे म्हणतात. आता NAVचा लॉंग फॉर्म आहे नेट ॲसेट व्हॅल्यू. त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं नक्त मालमत्ता मूल्य. पुढचं आहे म्युच्युअल फंड योजनेची एकूण गुंतवणूक. जसं आपण शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढतो तसं या ठिकाणी म्युच्युअल फंड योजनेची गुंतवणूक कशी काढायची, तर त्या म्युच्युअल फंडचा एका युनिटचे नक्त मूल्य गुणिले युनिटची संख्या यांचा जर आपण गुणाकार केला तर त्या संबंधित म्युच्युअल फंडमधील आपल्याला आपली गुंतवणूक काढता येते. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन या ठिकाणी समजून घेऊ. समजा एका म्युच्युअल फंडाचा NAV आहे 40 आणि आपण त्या म्युच्युअल फंडची 50 युनिटची खरेदी केली, तर त्यातील एकूण गुंतवणूक किती. मग या ठिकाणी काढता येईल एकूण गुंतवणूक बरोबर NAV गुणिले युनिटची संख्या. 40 गुणिले 50 म्हणजे 2000 रुपये आपली त्या फंडमध्ये गुंतवणूक असेल. आता या ठिकाणी पुढचं दिसतंय तुम्हाला, पुढची एक योजना आहे. या योजनेविषयी आपल्याला माहिती घ्यायची.
नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, यालाच इंग्लिशमध्ये सीप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्हाला जे चित्र दिसते या चित्रामध्ये ही योजना सांगितलेली आहे. म्हणजे या ठिकाणी नियमित थोडी थोडी रक्कम आपण काय केलेली जमा केली तर आपल्याला काय होते, शेवटी खूप मोठी रक्कम जमा होते. बघा या ठिकाणी सुरुवातीला थोडी रक्कम जमा केल्यानंतर थोडी 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 करून खूप सारी रक्कम जमा झालेली आहे. मग ही एक नियमित आवर्ती गुंतवणूक योजना आहे. मग या योजनेद्वारे आपण काय करू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये पैसा जमा करू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी एक चार्ट दिसतो आहे, तक्ता दिसतो आहे. त्या तक्त्यामध्ये एका गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये नियमित आवर्ती गुंतवणूक योजनेद्वारे गुंतवणूक केलेली आहे, त्याचा हिशोब आहे तो आपण हिशोब बघू, समजून घेऊ काय नेमकं त्याच्यामध्ये. पहिला आहे सीपची तारीख, म्हणजे सीपची तारीख आहे, त्याने त्या अकाउंटमधून पैसे म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला. 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्चपासून 1 डिसेंबरपर्यंत पूर्ण एका वर्षाचा हिशोब आहे. मग पहिल्या 1 जानेवारीला त्या म्युच्युअल फंडचा NAV आहे 150, नंतर 130 आहे, 100 आहे, नंतर 80 आहे, 60 आहे, 140 आहे. म्हणजे कमी जास्त होतं आहे. आपण पाहिलं जसं शेअर मार्केटमध्ये शेअरची किंमत कमी जास्त होते तसं NAVची सुद्धा किंमत कमी जास्त होते. परंतु पुढचा कॉलम बघा, सी कॉलम, सीपची तारीख, सीपची राशी आहे. म्हणजे त्याने किती पैसे जमा केले प्रत्येक महिन्याला 1 तारखेला 2000 रुपये, 2 बघा शेवटपर्यंत 2000 रुपये, प्रत्येक महिन्याला 2000 रुपये जमा केले. यालाच म्हणायचं नियमित आवर्ती गुंतवणूक योजना. प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये जमा करून त्या ठिकाणी 24,000 रुपये एका वर्षामध्ये त्या म्युच्युअल फंडमध्ये त्या गुंतवणूकदाराने जमा केलेले आहेत. आता आपण युनिटचा हिशोब बघू. आपण जर बारकाईने पाहिलं तर 1 एप्रिलला संबंधिताला 20 युनिट मिळालेले आहेत आणि 1 मेला 25 युनिट मिळालेले आहेत. युनिटची संख्या ती कशी बघू आपण. आता 1 एप्रिलला युनिटचा भाव होता 100 आणि त्याने गुंतवलेली रक्कम 2000. मग या ठिकाणी 2000 भागिले 100 म्हणजे 20 युनिट मिळाले. त्याचप्रमाणे 1 मेला 2000 गुंतवले, 80 युनिटचा भाव प्रति युनिट NAV 80 होता, 2000 भागिले 80 म्हणजे त्याला मिळाले 25. अशा प्रकारे आपल्याला काय, आपण जर नियमित आवर्ती गुंतवणूक योजना केली तर आपल्याला एकदम रक्कम जमा करण्याची आवश्यकता नाही आणि आपण हळूहळू करून खूप मोठी रक्कम आपण या ठिकाणी त्याला काय म्हणतो, संपत्ती निर्माण करू शकतो. म्युच्युअल फंडामध्ये नियमित आवर्ती गुंतवणूक योजनेद्वारे गुंतवणूक केल्यानंतर त्याचा खूप फायदा होतो.